नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलला। सकाळी सकाळी मम्मीने टाकले शेळ्यांना गवत, काल पप्पांनी आणून ठेवलं होतं। बऱ्यापैकी आम्ही आता इथं साफ करून ठेवलेलं आहे। आमचं जे काही सामान होतं, पसारा होता, सगळं उचललाय। थोडाफार आहे, हे बघा सगळं साफ केलं आमच्या शेळ्यांना मस्त। आणि कोबा पण केला। कोणी मागच्या वेळेस एक कमेंट केली होती का कोब्याचं शेड असलं ना का शेळ्यांना गोचड्या होत नाही, म्हणून मम्मी आम्ही राहत होतो तेव्हापासूनच पावसाच्या त्रासाने हे होत होतं, तर थोडं थोडं केलेलंच होतं। पण आता हे इकडं राहिलेलं पूर्ण सगळं केलं, इकडं पण हा परत केला। म्हणजे आमच्या शेळ्यांना ते गोचड्यांमुळे जे त्यांचं रक्त पितात आणि त्यांच्या शरीराची वाढ कमी होतीये ना, त्याच्यासाठी म्हणजे आता औषध पाणी तर करणारच त्याला, पण आता त्या कोब्यावर राहतील। आणि इथं पण बरीच खडी टाकली, पण ते लईच घाण होते पावसाच्या ह्यानी, पण पाणी पडत राहतं मग ते घाण होतंय। ती खडी पण इथंच टाकायची आहे ना। म्हणजे काय होतंय, हे पावसाचं यानी चिकचिक होते ना, ती थोडी कमी होईल म्हणून उंच करायचंय। बाकी मम्मीला म्हणते थोड्या शेळ्या कमी कर आणि एक चांगली शेळी घे। जशी लक्ष्य आणली होती एवढी चांगली आणली होती, पण आता बघा ना कशी झाली। हा, म्हातारी झाली तिची, तरी आमच्या इथंच 4 इथं झाली आहे ना। आज सोमवार आहे, मला तर जायचं होतं, मला न्यू जॉईनिंग आहे तिथं, पण माझ्या मम्मीची तब्येतच बरी नाही। आता हिला काय करू, मग पप्पा म्हणले आजच्या दिवस राहू दे। हा, जाणून बुजून नाही, पण आता मला पण जॉब लागलेला आहे ना मम्मी, बरी हो तू लवकर। नवीन घराचं हवामान सूट होत नाही का तुला? तुला सपरातच राहायचंय का? आ, तुला सपरातच राहायचंय? चला मित्रांनो, पप्पांनी परत जेव्हा सकाळी चाललं तरी पाणी आहे सांगायचं। हे चपलाचं स्टँड राहिलंय तेवढं साफ करायचं। ते ना आमच्या सगळ्या चांगल्या चप्पला होत्या, माझी ती 550 रुपयाची चप्पल आहे, पण पाऊसच एवढा पडला ते सगळं घाण झालं ते, आणि ठेवायला दुसरीकडे जागाच नव्हती, बऱ्याच गोष्टी वाया गेल्यात। पण आता प्रत्येक कपाट तर आमचं ते इथं आल्यावर नवीन घेतलेलं, कितीला घेतलं होतं मम्मी? 7,500ला नवीन कपाट घेतलं होतं मी। एक 4 वर्ष झाले असतील त्या कपाटाला, आहे ना, 4-5 वर्ष। इथं आल्यावर नवीन घेतलं होतं। आमच्याकडे सामान ठेवायलाच काय नव्हतं, आमचं सगळं मुंबईला होतं, आणि उघड्यावर असं कसं ठेवायचं ना, सगळंच कपाट पाहिजेच ना माणसाला कसं। पण ते इथं लईच खराब झालं, लई म्हणजे त्याचे लॉक बिग गंजले त्या पावसात भिजून, म्हणून मामा आलता तर त्यांनी कपाटान बेड घेऊन दिलं। अजून तुमचे काही प्रश्न असतील मित्रांनो विचारत जा, आणि आम्हाला शेळी सजेस्ट करा, आम्हाला ना ह्या काढायच्यात सगळ्या, आणि एक चांगली शेळी घ्यायची। तर कोणती एक शेळी घेतली तर तिने चांगलं उत्पादन देऊन आमचा गोठा परत भरू शकतो, याच्यासाठी काहीतरी एक सजेशन सांगा की त्या जातीची शेळी आपल्या वातावरणात सूट पण होईल आणि चांगलं उत्पन्न पण देईल। यांना आम्ही खायला टाकत नाही असं नाही, लय खायला टाकतो, पण यांचं असं समाधानच नाही।
बघा आता मम्मीने इथं टाकलं, ह्याच्या डबल टेबल त्याच्यात टाकलं होतं, तेवढं खाऊन पण ही इकडंच हे करते. मग यांची पोटं तरी कशी असतात हा मम्मी, भरतात का नाही? पप्पा पाणी टाकायचं असं नाही, पप्पाला माहिती नाही तब्येत बरं नाही तरी त्यांना टाकून खायला ना. चला मित्रांनो, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, छान छान कमेंट करत जा. खूप खूप धन्यवाद.